मोदक लाल गव्हाचे. जर तुम्ही हे गाणं ऐकलं असेल तर तुम्हाला या लाल गव्हाच्या मोदकाची स्टोरी नक्कीच माहित असेल. आणि आज आपण बनवणार आहोत गव्हाचे तळणाचे मोदक. त्यासाठी मोदकाचं पुरण बनवण्याकरता आपण एका पॅन मध्ये तूप आणि त्या तुपामध्ये आपले नट्स भाजून घेणार आहोत. हे नट्स आपल्याला गोल्डन ब्राउनिश होईपर्यंत थोडेसे रोस्ट करायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला किसलेला नारळ किंवा डेसिकेटेड कोकोनट ऍड करायचा आहे. जर तुम्हाला मोदक जास्त दिवस स्टोर करून आरामात खायचे असतील तर यू कॅन यूज ड्राय किंवा डेसिकेटेड कोकोनट. त्यानंतर मी इथे शुगर, मिल्क मेड आणि थोडं मिल्क ऍड करते सो दॅट आपल्या मोदकाचं सारण हे सॉफ्ट अँड मशी बनेल. ऍट द एंड चांगला अरोमा येण्यासाठी वेलची आणि जायफळची पूड टाकूयात. आणि त्यानंतर कणिकासाठी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आणि आपण जसं पुरीचा पीठ आपण बनवतो त्या हिशोबानेच हे पण सॉफ्ट चांगलं तेल तूप टाकून त्याचं पीठ बनवायचे आणि मोठी चपाती वळून त्याचे कोणतंही झाकण किंवा असं शेप घेऊन त्याला सर्कल मध्ये कट करायचंय. आता फायनली आपण जे सारण बनवलंय ते या गव्हाच्या पिठामध्ये ऍड करून त्याला आपल्या मोदकाचा शेप द्यायचा आहे. आणि मी फर्स्ट टाइम मोदक बनवत आहे तर शेप देण्यामध्ये माझं काही चुकत असेल तर प्लीज डोंट जज, आय हॅव ट्राईड. आणि त्यानंतर हळूहळू सगळ्या मोदकांना शेप द्यायचे आहेत, मोदक बनवायचे आहेत आणि आपल्याला ते फ्राय करायचे आहेत. सो लेट्स फ्राय देम नाव. आणि डोंट डू द मिस्टेक आय डिड, कारण की मी तेल गरम केलं पॅन मध्ये, खूप गरम केलं आणि ते सगळे एकत्र टाकून मी फिरवलेच नाही. सो मेक शुअर तेल पूर्णपणे गरम झाल्यानंतर आणि मोदक आतमध्ये सोडल्यानंतर तुम्ही ते व्यवस्थित अलटापलट करून व्यवस्थित शिजवतात, नाही तर माझ्यासारखे ते करपतील. बट इट्स ओके, तरी पण ते क्रिस्पी झाले होते अँड दे टेस्टेड व्हेरी वेल. सो दिस वॉज माय फर्स्ट ट्राय. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. I really loved them and we'll meet in the next video. Okay, bye.